कुंडलीकवरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री सद्गुरु साखरे महाराज की जय। अथ षष्ठोऽध्यायः। प्रशान्तात्मा विगतभीर् ब्रह्मचारि व्रते स्थितः, मनः संयम्य मच्चित्तो युक्त आसीत मत्परः। ऐसी शरीरा बाहेरलीकडे अभ्यासाची पाखर पडे, तव आतुत्राय मोडे मनोधर्माची। कल्पना निमे प्रवृत्ती शमे, आंग मन विरमे सावियाची। सुधा काय जाहली निद्रा केवती गेली, हे आठवण ही हारपली न दिसे वेगा। जो मूळ बंधे कोंडला अपानु माघवता मुरडला, तो सवेची वरी साकडला धरी फुगू। शोभलेपणे माझे वाईला ठाई गाजे, मणिपुरेसी झुंजे राहोनिया। मग थावलिये वाहटुळी सैंघ घेऊनी घर डहुळी, बाळपणींची कुहीटुळी बाहेर घाली। भीतरी वळी न धरे कोठ्या माझी संचरे, कफपित्तांचे थारे उरोने दी। धातूंचे समुद्र उलंडी मेदाची पर्वत फोडी, आतली मज्जा काढी अस्थिगत। नाडी ते सोडवी गात्रा ते विघडवी, साधका ते भेडसावी परी बिहावे ना। व्याधी ते दावी सवेची हरवी, आप पृथ्वी कालवी एक वाट। तव एरीकडे धनुर्धरा आसनाचा उबारा, शक्ती करी उजगरा कुंडलिनी ते। नागिणीचे पिले कुंकुमे नाहले, वळण घेऊनी आले सेजी जैसे। तैशी ते कुंडलिनी मोटकी औटवळणी, अधोमुख सर्पिणी निदेली असे। विद्युल्लतेची विडी वन्ही ज्वाळांची घडी, पंधरे याची चोखडी घोटी वजैशी। तैशी सुबद्ध आटली पुटी होती दाटली, ते वज्रासने चिमुटली सावधू होय। तीर्थ नक्षत्र जैसे उलंडले, की सूर्याचे आसन मोडले। तेजाचे बीज विरूढले अंकुरेशी, तैशी विढिया ते सोडिती कवतिके आंग मोडिती। कंदावरी शक्ती उठली दिसे, सहजे बहुता दिवसांची भूक वरीची वविली ते होय मिश। मग आवेशे पसरी मुख ऊर्ध्वा उजू, तेथ हृदय कोशा तळवटी। जो पवनु भरे किरीटी, तया सगळे याची मिठी देऊनी घाली। मुखींच्या ज्वाळी तळीवरी कवळी, मांसाची वडवाळी आरोगू लागे। जे जे ठाय समांस तीथ आहात जोडे घाऊस। पाठी एक दोन्ही घास हियाही भरी, मग तळवे तळहात शोधी ऊर्ध्वींचे खंड भेदी। झाडा घे संधी प्रत्यंगाचा, अधोभाग तरी नसंडी। परी नखींची ही सत्व काढी, त्वचा धुवुनी जडी पांजरेशी। अस्थींचे नळे निरपी, शिरांचे हीर ओरपी। तव बाहेरी विरूढी करपे रोम
बीजांची मग सप्त धातूंच्या सागरी तहा नेली घोट भरी आणि सवेची उन्हाळा करी खडखडीत नासा पुटवनी वारा जो जात असे अंगुळी बारा तो गच्च धरुनी माघारा आतू घाली तीथ अधवरवते आकुंची ऊर्ध्व तळवते खाची तया खेवा माझी चक्राचे पदरवरती एरवी तरी दोन्ही तेव्हाची मिळती परी कुंडलिनी नावेक दुश्चित्त होती ते तया ते म्हणे परवती तुम्हीची कायसी येथे आईकी पार्थिव धातू आघवी आरोगिता काही नुरवी आणि आपाते तव ठेवी कुसोनिया ऐसी दोन्ही भूते खाये ते वेळी संपूर्ण धाये मग सौम्य होऊ निराहे सुषुम्ने पाशी तेथ तृप्तीचे निसंतोषे गरळ जीवमी मुखे तेणे तियेचे निपियुषे प्राणोजिये तो अग्नी आतून निघे परिसबाह्य निवऊची लागे ते वेळी कसो बांधिती आंगे सांडिला पुढती मार्ग मोडिती नाडीचे नवविधपण वायूचे जाय म्हणून शरीराचे धर्मो नाही इडा पिंगळा एकवटती गाठी तिन्ही सुटती साही पदर फुटती चक्रांचे हे मग शशी आणि भानू ऐसा कल्पिजे जो अनुमानू तो वातीवरी पवनू गवसिता न दिसे बुद्धीची पुळिका विरे परिमळू घ्राणी उरे तोही शक्ती सवे संचरे मध्यमे माझी तमवरिले कडोनी ढाळे चंद्रामृताचे तळे कानवडोनी मिळे शक्तिमुखी तेणे नाळके रस भरे तो सर्वांगा माझी संचरे जेथींचा तीथ मुरे प्राण पवनू तातलिये मुसे मेण निघोनी जाय जैसे मग कोंदली राहे रसे ओतलेनी तैसे पिंडाचे नि आकारे ते कळाचिका अवतरे वरी त्वचेचे नि पदरे पांघुरली असे जैशी आभाळाची बुंथी करुनी राहे गभस्ती मग फिटलिया दीप्ती धरुनी ये तैसा आहाचवरी कोरडा त्वचेचा असे पातोडा तो झडोनी जाय कोंडा जैसा होय मग काश्मीरीचे स्वयंभ का रत्नबीजा निघाले कोंभ अवयव कांतीची भांब तैसी दिसे ना तरी संध्या रागींचे रंग काढून वळिले ते आंग की अंतर ज्योतीचे लिंग निर्वाळिले कुंकुमाचे भरीव सिद्धरसाचे ओतीव मज पाहता सावेव शांतीची ते आनंद चित्रींचे लेप ना तरी महासुखाचे रूप की संतोष तरुचे रूप थावले जैसे तो कनक चंपकाचा कळा की अमृताचा पुतळा नाना सासिन्नला मळा कोवळिकेचा हो का जी शारदीचे निवोले चंद्रबिंब पाल्हेले का तेजची मूर्त बैसले आसनावरी तैसे शरीर होई जे वेळी कुंडलिनी चंद्र पिये मग देहाकृती बिहे कृतांतुगा वार्धक्य तरी बहुडे
तारुण्याची गाठी विघडे लोपली उघडे बाळदशा वयसा तरी एतुले वरी एरवी बळाचा बळार्थू करी धैर्याची थोरी निरूपमू कनकद्रुमाच्या पालवी रत्नकळिका नित्य नवी नखे तैसी बरवी नवी निघती दातही आन होती परी अपाडे साने जती जैसी दुबाही पैसे पाती हिरियांची मणिकुलियांची या कणिया सावियाची अणुमानिया तैसिया सर्वांगी उधवती आणिया रोमांचिया करचरण तळे जैसी कारातोत्पले पाखाळी व होती डोळे काय सांगू निडाराची निकोंदाटे मोती नावरती संपुटे मग शिवणी जैशी उतटे सुक्ती पल्लवांची मग तैशी पातियांची कवळी न समाये दिठी जाकळून निघो पाहे आधिलीची परी होये गगना कवळिती आईके देह होय सोनियाचे परी लाघवये वायूचे जे आप आणि पृथ्वीचे अंशू नाही मग समुद्रा पहिली कडील देखी स्वर्गीचा आलोचू आईके मनोगत ओळखे मुंगियेचे पवनाचा वारिका वळघे चाले तरी उदकी पाऊल न लागे येणे येणे प्रसंगे येती बहुता सिद्धी आईके प्राणाचा हातू धरुनी गगनाची पाऊटी करुनी मध्यमेचे निदादराहुनी हृदया आली ते कुंडलिनी जगदंबा जे चैतन्य चक्रवर्तीची शोभा जया विश्वबीजाची कुंभा सावली केली जे शून्यलिंगाची पिंडी जे परमात्मया शिवाची करंडी जे प्रणवाची उघडी जन्मभूमी हे असो ते कुंडलिनी बाळी हृदया आतू आली अनुहताची बोली चावळी ते शक्तीची अंगा लागली बुद्धीचे चैतन्य होते जाहले ते तेणे ऐकिले अळूमाळू घोषाच्या कुंडी नाद चित्रांची रूपडी प्रणवाची मोडी रेखिली ऐसी हेची कल्पावे तरी जाणिजे परिकल्पिते कैचे आणिजे तरी नेणो काय गाजे तिये ठाई विसरोनी गेलो अर्जुना जव नाशो नाही पवना तव वाचा आती गगना म्हणवनी घुमे तया अनाहताची निमेघे आकाश दुमदुमो लागे तव ब्रह्मस्थानीचे बेगे सहज फिटे आईके कमळ गर्भाकारे जे महदाकाश दुसरे जेथ चैतन्य आधातुरे करुणी असिजे तया हृदयाच्या परिवरी कुंडलिनिया परमेश्वरी तेजाची शिदोरी विनियोगिली बुद्धीची निशाके हात बोने निके द्वैत तेथ न देखे तैसे केले निजकांती हारविली मग प्राणोची केवळ जाहाली ते वेळी कैसी गमली म्हणावी पांग होकाजी पवनाची पुतळी पांघुरली होती सोनसळी ते फेडून या वेगळी ठेविली तिया ना तरी वायूची निआंगे झगटली दीपाची दिठी निवटली का लखलखोनी हारपली विजू गगनी तैशी हृदय कमळ वेरी
दिसे जैशी सोनियाची सरी, ना तरी प्रकाश जळाची झरी वाहत आली. मग ती हृदय भूमी पोकळी, जिराली का एके वेळी. तैसे शक्तीचे रूप मावळे, शक्तीची माझी. तेव्हा तरी शक्तीची म्हणिजे, एरवी तो प्राणू केवळ जाणिजे. आता नाद बिंदू नेणिजे, कळा ज्योती मनाचा हन मारू. का पवनाचा आधारू, ध्यानाचा आदरू नाही परी. हे कल्पना घे सांडी, ते नाही ई परवडी. हे महाभूतांची फुडी, आटणी देखा. पिंडे पिंडाचा ग्रासू, तो हा नाथ संकेतींचा दंसू. परी दाऊनी गेला उद्देशू, श्री महाविष्णू. तया ध्वनिताची केणे सोडूनी, यथार्थाची घडी झाडूनी. उपलविली म्या जाणूनी, ग्राही कश्रोते. युञ्जन्नेवं सदात्मानं योगी नियतमानसः. शान्तिं निर्वाण परमां मत्संस्थामधिगच्छति. ऐके शक्तीचे तेज जिव्हा लोपे, तीर्थ देहाचे रूप हारपे. मग तो डोळ्या माझी लपे, जगाची आ. एरवी आढिलाची ऐसे, सावयव तरी दिसे. परिवायूचे का जैसे, वळिले होय. ना तरी कर्दळीचा गाभा, बुंथी सांडूनी उभा. का अवयवची नभा, उदयला तो. तैसे होय शरीर, तै ते म्हणिजे खेचर. हे पद होता चमत्कार, पिंडजनी. देखे साधकू निघोनी जाये, मागा पाऊलांची ओळ राहे. तीर्थ ठाई ठाई होये, आणि मादिक. परी तेणे काय काज आपण या, अवधारी ऐसा धनंजया. लोप आथी भूतत्रया, देहींचा देही. पृथ्वी ते आप विरवी, आपाते तेज जिरवी. तेजाते पवनो हरवी, हृदया माझी. पाठी आपण एकला उरे, परी शरीराचे अनुकारे. मग तोही निगे अंतरे, गगना मिळे. ते वेळी कुंडलिनी हे भाष जाये, मग मारुती ऐसे नाम होये. परी शक्ती पण ते आहे, जवन मिळे शिवी. मग जालंधर सांडी, ककारांत फोडी. गगनाची पहाडी, पैठी होय. ते ओंकाराची पाठी, पाय देत उठा उठी. पश्यंतीची पाऊटी, मागा घाली. पुढे तन्मात्रा अर्धवेरी, आकाशाच्या अंतरी. भरती गमे सागरी, सरिता देवी. मग ब्रह्मरंध्री स्थिरावोनी, सोहम भावाच्या बाह्या पसरूनी. परमात्मलिंगा धावोनी, आंगा घडे. तव महाभूतांची जवनिका फिटे, मग दोहीसी होय झटे. तीर्थ गगना सकट आटे, समरसी तिये. पै मेघाची निमुखी निवडिला, समुद्र का ओघी पडिला. तो मागुता जैसा आला, आपण पया. तेमी पिंडाची निमिषे, पदी पद प्रवेशी. ते एकत्व होय तैसे,
पंडुकुमरा आता तुझे हन होते की एकची हे आयते ऐशिये विवंचने पुरते उरेचिना गगनी गगनलया जाये ऐसे जे काही आहे ते अनुभवे जो होये तो होऊनी ठाके म्हणून तेथींची मातू न चढीची बोलाचा हातू जेणे संवादाची गावा आतू पैठी की जे अर्जुना एरवी तरी या अभिप्रायाचा जी गर्वधरी ते पाहे वैखरी दुरी ठेली भ्रूलता मागिली कडे तीथ मकाराचे आंग न मांडे सडे या प्राणा साकडे गगना येता पाठी तेथे तो भेसळला तै शब्दाचा दिवो मावळला मग तया ही वरी आटू भविन्नला आकाशाचा आता महाशून्याची डोही जेथ गगनासी चिथावो नाही तीथ तागा लागेल काही बोलाचा इया म्हणून अखरा माझी सापडे की कानवरी जोडे हे तैसे नव्हे पुढे त्रिशुद्धी गा जे कहीं दैवे अनुभविले फावे तै आपणची हे ठाकावे होऊनिया पुढती जाणणे ते नाहीची म्हणून असो किती हेची बोलावे आता वायाची धनुर्धरा ऐसे शब्द जात माघवते सरे तीथ संकल्पाची आयुष्य पुरे वाराही जेथ नशिरे विचाराचा जे उन्मनीयेचे लावण्य जे तुरीचे तारुण्य अनादि जे अगण्य परमतत्व जे विश्वाचे मूळ योगद्रुमाचे फळ जे आनंदाचे केवळ चैतन्य गा जे आकाराचा प्रांतू जे मोक्षाचा एकांतू जेथ आदि आणि अंतू विरोनी गेले जे महाभूतांचे बीज जे महातेजाचे तेज एवं पार्था जे निज स्वरूप माझे ते हे चतुर्भुज कोंभेली जयाची शोभा रूपा आली देखोनी नास्तिकी नोकिली भक्तवृंदे ते अनिर्वाच्य महासुख पै आपणची जाहले जे पुरुष जयांचे का निष्कर्ष प्राप्ती वेरी आम्ही साधन हे जे सांगितले तेची शरीरी जिही केले ते आमुचे निपाडे आले निर्वाळले या परब्रह्माचे निरसे देहाकृतीची ये मुसे ओती व जाहले तैसे दिसती आंगे जरी हे प्रतीती हन अंतरी फाके तरी विश्वची हे अवघे झाके तम अर्जुन म्हणे निके साचची जी हे काजे आपण आता देवो हा बोलिले जो उपावो तो प्राप्तीचा ठावो म्हणून घडे ये अभ्यासी जे दृढ होती ते भरवसे नि ब्रह्मत्वा येती हे सांगतियाची रीती कळले मज देवा गोठीची हे ऐकता बोधू उपजतसे चित्ता मा अनुभवे तल्लीनता नो हेल केवी म्हणून एथ काही अनारिसे नाही परी नाव भरी चित्त देई बोला एका आता कृष्णा तुवा सांगितला योगू तो मना तरी आला चांगू परी न शके करू पांगू
योग्यतेचा सहजी अंगिक जी तुली आहे ती तुलियाची जरी सिद्धी जाये तरी हाची मार्गू सुखोपाये अभ्यासीन ना तरी देव जैसे सांगतील तैसे आपण पे जरी न ठकेल तरी योग्य ते वीण होईल तेची पुसो जीवीची ऐसी धारण म्हणून पुसावया जाहले कारण मग म्हणे तरी आपण चित्त देईजो हा हो जी अवधारिले जे हे साधन तुम्ही निरूपिले ते आवडतयाही अभ्यासिले फावो शके की योग्यते वीण नाही ऐसे हन आहे काही तेथ श्रीकृष्ण म्हणती काई धनुर्धरा ही काजकीर निर्वाण परी आणि कही जे काही साधारण तेही अधिकाराचे ओढवे विण काय सिद्धी जाय पै योग्यता जे म्हणिजे ते प्राप्तीची अधीन जाणिजे का जे योग्य होऊन कीजे ते आरंभिले फळे तरी तैसी एथ काही सावियाची केणी नाही आणि योग्यतेची काही खाणी असे नाविक विरक्तू जाहला देह धर्मी नियतू तरी तोची नव्हे व्यवस्थितू अधिकारिया ई तुलाली आयणी माझी वडे योग्यपण तू तेही जोडे ऐसे प्रसंगे साकडे फेडिले तयाचे मग म्हणे पार्था ते हे ऐसी व्यवस्था अनियतासी सर्वथा योग्यता नाही नात्यश्नतस्तु योगोस्ति न चैकान्तमनश्नतः न चाति स्वप्नशीलस्य जाग्रतो नैव चार्जुन जो रसनेंद्रियाचा अंकिला का निद्रेसी जीवी विकला तो नाहीच एथ म्हणितला अधिकारिया अथवा आग्रहाची बांधोडी क्षुधा तृषा कोंडी आहारा ते तोडी मारुनिया निद्रेचिया वाटा नवचे ऐसा दृढिवेचे नि अवतरणे नाचे ते शरीरची नभेतयाचे मायोगो कवणाचा म्हणूनी अतिशये विषयो सेवावा तैसा विरोधो नोहावा का सर्वथा निरोधावा हेही नको युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः आहार तरी सेविजे परियुक्तीचे निमापे मविजे क्रियाजात आचरिजे तयाची स्थिती मितला बोली बोलिजे मितलिया पाऊली चालिजे निद्रेही मानू दीजे अवसरे एके जागणे जरी जाहले तरी हो आवे ते मितले एतुलेनी धातु साम्य संचले असेल सहजे ऐसे युक्तीचे निहाते जे इंद्रिया ओपिजे भाते तै संतोषासी वाढते मनची करी यदा विनियतं चित्त मात्मन्येवावतिष्ठते निस्पृहः सर्वकामेभ्यो युक्त इत्युच्यते तदा बाहेर युक्तीची मुद्रा पडे तव आत आत सुख वाढे तेथे सहजेची योगो घडे नाभ्यासिता
जैसी भाग्याची भडसे उद्यमाची निमिसे मग समृद्धी जात अपैसे घर रिघे तैसा युक्तिमंतू कौतुके अभ्यासाची मोहरा ठाके आणि आत्मसिद्धीची पिके अनुभवू तयाचा म्हणून युक्ती हे पांडवा घडी जया सदैवा तो अपवर्गीची राणीवा अलंकारी जे यथा दीपो निवातस्थो नेंगते सोपमा स्मृता योगिनो यतचित्तस्य युञ्जतो योगमात्मनः युक्ती योगाची आंग पावे ऐसे प्रयाग जिथ होय बरवे तीर्थ क्षेत्र संन्यासे स्थिरावे मानस जयाचे तया ते योगयुक्त तू म्हण हेही प्रसंगी जाण ते दीपाचे उपलक्षण निर्वातीची आता तुझे मनोगत जाणोनी काही एक आम्ही म्हणोनी ते निके चित्त देऊनी परिसावेगा तू प्राप्तीची चाड वाहसी परी अभ्यासी दक्षु नवसी ते सांगपा काय बिहसी दुवाडपणा तरी पार्था हे झणे सायास घेशी हो मने वाया बागुल इये दुर्जने इंद्रिये करीती पाहे पा आयुष्याते अढळ करी जे सरते जीवित वारी तया औषधा ते वैरी काय जिव्हा न म्हणे ऐसे हितासी जे जे निके ते सदाचिया इंद्रिया दुःखे एरवी सोपी योगा सारिखे काही आहे यत्रो परमते चित्तम निरुद्धं योग सेवया यत्र चैवात्मनात्मानं पश्यन्नात्मनि तुष्यति सुखमात्यन्तिकं यत्तद् बुद्धिग्राह्यमतीन्द्रियं वेत्ति यत्र न चैवायं स्थितश्चलति तत्त्वतः म्हणूनी आसनाची गाढिका जो आम्ही अभ्यासू सांगितला निका तेणे होईल तरी हो का निरोधूया एरवी तरी येणे योगे जै इंद्रिया विंदाण लागे तै चित्त भेटो रिगे आपण पेया परतोनी पाठी मोरे ठाके आणि आपण या ते आपण देखे देखत खेव ओळखे म्हणे तत्व हे मी तिये ओळखीची सरीसे सुखाची या साम्राज्यी पैसे मग आपण पा समरसे विरोनी जाय जया परती आणिक नाही जया ते इंद्रिये नेणती कही ते आपणची आपुलिया ठाई होऊनी ठाके यम लब्ध्वा चापरम लाभम मन्यते नाधिकंततः यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते मग मेरू पासून थोरे देह दुःखाची निडोंगरे दाटी जोपा पडी भरे चित्त न दटे का शस्त्रे वरी तोडिलिया देह अग्नी माझी पडिलिया चित्त महासुखी पहुडलिया चेवोची नये ऐसे आपण पारी गोनी ठाये मग देहाची वासून पाहे आणि कची सुख होऊनी जाये म्हणून विसरे तं विद्या दुःख संयोग वियोगं योग संज्ञितं सनिश्चयेन योक्तव्यो
योगो निर्विण्ण चेतसा जया सुखाची या गोडी मन आरतीची सेची सोडी संसाराची या तोंडी गुंतले जे जे योगाची बरव संतोषाची राणीव ज्ञानाची जाणीव जया लागे ते अभ्यासिले नियोगे सावयव देखावे लागे देखिले तरी आंगे होई जे लगा संकल्प प्रभवान कामांस त्यक्त्वा सर्वान् शेषतः मनसैवेन्द्रियग्रामं विनियम्य समन्ततः तरी तोची योगू बापा एके परी आहे सोपा जरी पुत्र शोकू संकल्पा दाखविजे हा विषयाती निमालिया आईकी इंद्रिये नेमाची धारणी देखे तरी हिये घालो निमुके जीवित्वासी ऐसे वैराग्य हे करी तरी संकल्पाची सरेवारी सुखे धृतीची या धवळारी बुद्धी नांदे शनैः शनैरुपरमेद बुद्ध्या धृती गृहीतया आत्मसंस्थं मनः कृत्वा न किंचिदपि चिन्तयेत् यतो यतो निश्चरति मनश्चञ्चलमस्थिरं ततस्ततो नियम्यैत दात्मन्येव वशन्नयेत् तरी धैर्या होय वसवटा तरी मनाती अनुभवाची या वाटा हळूहळू करी प्रतिष्ठा आत्मभुवनी याही एके परी प्राप्ती आहे विचारी हे न ठके तरी सोपारी आणिक ऐके आता नियमोची हा एकला जीवे करावा आपुला जैसा कृतनिश्चयाची या बोला बाहेरा नोहे जरी एतुलेनि चित्त स्थिरावे तरी काजा आले स्वभावे नाही तरी घालावे मोकलुनी मग मोकलिले जेथ जाईल तेथून नियमोची घेऊन येईल ऐसे निस्थैर्यची होईल सावियाची की प्रशांत मनसं ह्येनं योगिनं सुखमुत्तमम् उपैति शान्तरजसं ब्रह्मभूतमकल्मषम् पाठी केतुलेनि एके वेळे तया स्थैर्याचे निमेळे आत्मस्वरूपाजवळे येईल सहजे तया ते देखोनी आंगा घडेल तेथ अद्वैती द्वैत बुडेल आणि ऐक्यते जे उघडेल त्रैलोक्य हे आकाशी दिसे दुसरे ते अभ्रजै विरे तै गगनची का भरे विश्व जैसे तैसे चित्तलया जाई आणि चैतन्याची आघवे होई ऐसी प्राप्ती सुखोपाये आहे येणे युञ्जन्नेवं सदात्मानै योगी विगतकल्मषः सुखेन ब्रह्म संस्पर्श मत्यन्तं सुखमश्नुते या सोपिया योगस्थिती उकलो देखिला गा बहुती संकल्पाची या संपत्ती रुसोनिया ते सुखाची नि सांगाते आले परब्रह्मा आतवते तेथ लवण जैसे जळाते सांडून नेणे तैसे होयती मेळी
मग सामरस्याची या राऊळी महासुखाची दिवाळी जगेसी दिसे ऐसी आपुली पायवरी चालीजी आपुली पाठीवरी हे पार्था नागवे तरी आन ऐके सर्वभूतस्थमात्मानं सर्वभूतानि चात्मनि ईक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शनः यो मां पश्यति सर्वत्र सर्वञ्च मयि पश्यति तस्याहं न प्रणश्यामि स च मे न प्रणश्यति तरी मी तम सकळ देही असे इथ विचारू नाही आणि तैसेच माझ्या ठाई सकळ असे हे ऐसेच संचले परस्परे मिसळले बुद्धी घेपे एतुले हो आवेगा एहरवी तरी अर्जुना जो एकवटलिया भावना सर्वभूती अभिन्ना माते भजे भूतांची अनेकपणे अनेक नोहे अंतःकरणे केवळ एकत्वची माझे जाणे सर्वत्र जो मग तो एक हे मिया बोलता दिसतसे वाया एरवी न बोलिजे तरी धनंजया तो मीची आहे दीपा आणि प्रकाशा एक वंकीचा पाडू जैसा तो माझ्या ठाई तैसा मी तया माझी जैसा उदकाची आयुष्ये रसू का गगनाची माने अवकाशू तैसा माझे निरूपे रूपसू पुरुषो तोगा सर्वभूतस्थितं यो मां भजत्येकत्वमास्थितः सर्वथा वर्तमानोऽपि स योगी मयि वर्तते जेणे ऐक्याची दिठी सर्वत्र मातेची किरीटी देखिला जैसा पटी तंतु एकू का स्वरूपे तरी बहुते आहाती परी तैसी सोनी बहुवे न होती ऐसी ऐक्याचळाची स्थिती केली जेणे ना तरी वृक्षांची पाने जेतुली ते तुली रोपे नाही लाविली ऐसी अद्वैत दिवसे पाहली रात्री जया तो पंचात्मकी सापडे तरी मग सांग पा कैसे निअडे जो प्रतीतीचे निपाडे मजसी तुके माझे व्यापकपण आघवे गवसली तयाचे अनुभवे तरी न म्हणता स्वभावे व्यापकू जाहला आता शरीरी तरी आहे परी शरीराचा तो नोहे ऐसे बोलवरी होये ते करू काही आत्मौपम्येन सर्वत्र समं पश्यति योऽर्जुन सुखं वा यदि वा दुःखं स योगी परमो मतः म्हणूनी असो ते विशेषे आपण पिया सारिखे जो चराचर देखे अखंडित सुख दुःखादी वर्मे का शुभाशुभे कर्मे दोन्ही ऐसी मनोधर्मे नेणेची जो हे समविषम भाव आणि कही विचित्र जे सर्व ते मानी जैसे अवयव आपुले होती हे एकैक काय सांगावे जया त्रैलोक्याची आघवे मी ऐसे स्वभावे बोधा आले तयाही देह एकोकीर आती लौकिकी सुख दुःखी तया ते म्हणती
परी आम्हा ते ऐसी प्रतीती परब्रह्मची हा म्हणून आपण पा विश्व देखिजे आणि आपण विश्व होईजे ऐसे साम्यची एक उपासिजे पांडवागा हे तू ते बहुती प्रसंगी आम्ही म्हणो याची लागी जी साम्या परवती जगी प्राप्ती नाही. अर्जुन उवाच योऽयं योगस्त्वया प्रोक्तः साम्येन मधुसूदन एतस्याहन्न पश्यामि चञ्चलत्वात् स्थितिं स्थिराम्. चञ्चलं हि मनः कृष्ण प्रमाथि बलवद्दृढम् तस्याहन्निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम्. तव अर्जुन म्हणे देवा तुम्ही सांगा कीर आमुचिया कणवा परी न पुरोजी स्वभावा मनाचिया हे मन कैसे केवढे ऐसे पाहो म्हणो तरी न सापडे एरवी रहाटावया थोडे त्रैलोक्यया म्हणोनी ऐसे कैसे घडेल जे मरकट समाधी येईल का रहा म्हणितलिया राहेल महावातू जे बुद्धी ते सळी निश्चया ते टाळी धैर्येसी हातफळी मिळवून जाय जे विवेका ते भुलवी संतोषासी चाड लावी बैसिजे तरी हिंडवी दाही दिशा जे निरोधले घे उवावो जया संयमुची होय सावावो ते मन आपुला स्वभावो सांडील काई म्हणोनी मन एक निश्चळ राहेल मग आम्हासी साम्य होईल हे विशेषेही न घडेल याची लागी. श्री भगवानुवाच असंशयं महाबाहो मनो दुर्निग्रहं चलम् अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते. तव कृष्ण म्हणती साचची बोलत आहासी ते तैसेची यया मनाचा कीर चपळची स्वभावोगा परी वैराग्याचे नि आधारे जरी लाविले अभ्यासाची मोहरे तरी केतुलेनी एके अवसरे स्थिरावेल काजी यया मनाचे एकनिके जे देखिले गोडीची या ठाया सोके म्हणूनी अनुभव सुखची कौतिके दावीत जाईजे. असंयतात्मना योगो दुष्प्राप इति मे मतिः वश्यात्मना तु यतता शक्यो वाप्तुमुपायतः. एरहवी विरक्ती जयासी नाही जी अभ्यासी न रिघती कही तया नाकळे हे आम्ही न म्हणू काही परी यमनियमांची वाटा न वचिजे कही वैराग्याची से न करीजे केवळ विषय जळी ठाकीजे बुडी देऊनी यया मानसा कही युक्तीची कांबी लागली नाही तरी निष्ठळ होईल काही कैसे निसांगे म्हणोनी मनाचा ग्रहो होई ऐसा उपाय जो आहे तो आरंभी मग नोहे कैसा पाहो तरी योग साधन जितुके ते आवघेची काय लटिके परी आपणे अभ्यासू न ठाके हेची म्हण आंगी योगाचे होय बळ
तरी मन की तुले चपळ, काय महदादी हे सकळ आपुनो हे. तेथ अर्जुन म्हणे निके, देवो बोलती ते न चुके. साचची योग बळेसी न तुके मनोबळ. तरी तोची योगू कैसा केवी जाणो. आम्ही तुले दिवस याची मातू ही नेणो. म्हणोनी मनाती जी म्हणो अनावर. हा आता आघवे या जन्मा, तुझेनी प्रसादे पुरुषोत्तमा. योग परिचयो आम्हा जाहला आजी. अर्जुन उवाच अयति श्रद्धयोपेतो योगाच्चलितमानसः. अप्राप्य योग संसिद्धिं कां गतिं कृष्ण गच्छति. कच्चिन्नो भयविभ्रष्टश्छिन्नाभ्रमिव नश्यति. अप्रतिष्ठो महाबाहो विमूढो ब्रह्मणः पथि. एतन्मे संशयं कृष्ण छेत्तुमर्हस्य शेषतः. त्वदन्यः संशयस्यास्य छेत्ता न ह्युपपद्यते. परी आणिक एक गोसाविया, मज संशयो असे साविया. तो तू वाचून फेडावया समर्थो नाही. म्हणोनी सांगे गोविंदा, कवण एको मोक्षपदा. झोंबत होता श्रद्धा उपाये वीण. इंद्रिया ग्रामोनी निघाला, आस्थेच्या वाटे लागला. आत्मसिद्धीच्या पुढिला नगरा यावया. तव आत्मसिद्धी न ठकेची, आणि मागुते न एववेची. ऐसा असतो गेला माझारीची आयुष्य भानू. जैसे अकाळी आभाळ आळूमाळू सपातळ. विपायी आले केवळ वसेना वर्षे. तैसी दोन्ही दुरावली, जी प्राप्ती तव अलग ठेली. आणि अप्राप्ती ही सांडवली श्रद्धा तया. ऐसा दोला अंतरला काजी, जो श्रद्धेच्या समाजी. बुडाला तया होजी कवण गती. श्री भगवान वाच पार्थ नैवेह नामुत्र विनाशस्तस्य विद्यते. नहि कल्याणकृत कश्चित् दुर्गतिं तात गच्छति. तव कृष्ण म्हणती पार्था, जया मोक्ष सुखी आस्था. तया मोक्षा वाचून अन्यथा गती आहे गा. परी तुले हेची एक घडे, जे माझारी विसवावे पडे. तेही परी ऐसे निसुरवाडे, जो देवा नाही. एरहवी अभ्यासाचा उचलता, पावली जरी चालता. तरी दिवसा आधी ठाकिता, सोहम सिद्धीते. परी ती तुला वेगू नभेची, म्हणून विसावा तरी निकाची. पाठी मोक्षुतम तैसाची ठेविला असे. प्राप्य पुण्यकृता लोका नुषित्वा शाश्वती समाः. शुचीनां श्रीमतांगे योगभ्रष्टोऽभिजायते. ऐकी कवती कही कैसे, जे शतमखा लोक सायासे. ते तो पावे अनायासे कैवल्य कामू. मग तेथींचे जी अमोघ अलौकिक भोग. भोगिताही सांग काटाळे मन. हा अंतरायो अवचिता, का ओढवला भगवंता. ऐसा दिवी भोग भोगिता
अनुतापी नित्य पाठी जन्मे संसारी परी सकळ धर्माची या माहेरी लांबा उगवी आगरी विभव श्रीचा जया ते नीती पंथी चालिजे सत्य धूत बोलिजे देखावे ते देखिजे शास्त्र दृष्टी वेद तो जागेश्वरू जया व्यवसाय निजाचारू सारासार विचारू मंत्री जया जयाच्या कुळी चिंता झाली ईश्वराची पतिव्रता जया ती गृहदेवता आदिरुद्धी ऐसी निज पुण्याची जोडी वाढिन्नली सर्व सुखाची कुळवाडी तिये जन्मे तो सुरवाडी योगच्युतू अथवा योगिनामेव कुले भवति धीमताम् एतद्धि दुर्लभतरं लोके जन्म यदीदृशम् तत्र तं बुद्धिसंयोगं लभते पौर्वदेहिकम् यतते च ततो भूयः संसिद्धौ कुरु नन्दन अथवा ज्ञानाग्निहोत्री जे परब्रह्मण्य श्रोत्री महासुखक्षेत्री आदिवंत जे सिद्धांताची सिंहासनी राज्य करीती त्रिभुवनी जे कूजती कोकिलवनी संतोषाच्या जे विवेकद्रुमाचे मुळी बैसले आहाती नित्यफळी तया योगियांची आकुळी जन्म पावे मोटकी देहाकृती उमटे आणि निजज्ञानाची पहाट फुटे सूर्यापुढे प्रगटे प्रकाशो जैसा तैसी दशेची वाट न पाहता वैसेची या गावा न येता बाळपणीच सर्वज्ञता वरी तया ते तिये सिद्ध प्रज्ञेचे निलाभे मनती सारस्वते दुभे मग सकळ शास्त्रे स्वयंभे निघती मुखे ऐसे जे जन्म जया लागी देवस काम स्वर्गी ठेले जप होम करीती सदा अमरी भाट होईजे मग मृत्यू लोकाते वानिजे ऐसे जन्म पार्था गाजे ते तो पावे पूर्वाभ्यासेन ते नैव ह्रियते ह्यवशोऽपि सहा जिज्ञासुरपि योगस्य शब्द ब्रह्माति वर्तते आणि मागील जी सद्बुद्धी जेथ जीवित्वा जाहाली होती अवधी मग तीची पुढती निरवधी नवी लाहे तीथ सदैवा आणि पायाळा वरी दिव्यांजन होय डोळा मग देखे जैसी अवलीळा पाताळ धने तैसे दुर्भेद जे अभिप्राय का गुरुगम्य हनठाय तीथ सौरसे वीण जाय बुद्धी तयाची बळीये इंद्रिये येती मना मन एकवटे पवना पवन सहजे गगना मिळोची लागे ऐसे नेणो काय अपैसे तया तेची कीजे अभ्यासे समाधी घरपुसे मानसाचे जाणीजे योग पीठीचा भैरवू काय हा आरंभ रंभेचा गौरवू की वैराग्य सिद्धीचा अनुभवू रूपा आला हा संसारू उमाणिते माप का अष्टांग सामग्रीचे द्वीप जैसे परिमळेची धरिजे रूप चंदनाचे
तैसा संतोषाचा काय घडिला की सिद्धी भांडारी हुनी काढिला दिसे तेणे माने रूढला साधक दशे प्रयत्नाद्यतमानस्तु योगी संशुद्ध किल्बिषः अनेक जन्म संसिद्धस् ततो याति परांगतिम्। जे वर्ष शतांची या कोडी जन्म सहस्रांची या आडी लंघिता पातला थडी आत्मसिद्धीची म्हणूनी साधन जात आघवे अनुसरी तया स्वभावे मग आयतिये बैसे राणीवे विवेकाची पाठी विचारितया वेगा तो विवेकुही ठाके मागा मग अविचारणीयते आंगा घडोनी जाय तीथ मनाचे मेहुडे विरे पवनाचे पवनपण सरे आपण पा आपण मुरे आकाशही प्रणवाचा माथा बुडे तुलेनी अनिर्वाच्य सुख जोडे म्हणून आधीची बोलू बहुडे तया लागी ऐसी ब्रह्मीची स्थिती जी सकळा गतीसी गती तया अमूर्ताची मूर्ती होऊनी ठाके तेणे बहुती जन्मी मागिली विक्षेपांची पाणीवळे झाडिली म्हणून उपजत खेऊ बुडाली लग्न घटिका आणि तद्रूपतेसी लग्न लागून ठेले अभिन्न जैसे लोपले अभ्र गगन होऊन ठाके तैसे विश्व जेथ होई मागवते जेथ लया जाई ते विद्यमानेची देहे जाहला तुगा तपस्विभ्योऽधिको योगी ज्ञानिभ्योऽपि मतोऽधिकः कर्मिभ्यश्चाधिको योगी तस्माद्योगी भवार्जुन। जया लाभाची आशा करूनी धैर्य बाहूंचा भरवसा घालीत षट्कर्मांचा धारसा कर्मनिष्ठ काजिये एक वस्तू लागी बाणोनी ज्ञानाची वज्रांगी झुंजत प्रपंचेशी समरंगी ज्ञानी येगा अथवा निलागे निसरडा तपो दुर्गाचा आडकडा झोंबती तपिये चाडा जयाचिया जे भजतिया भज्य याज्ञिकांचे याज्य एवं जे पूज्य सकळा सदा ते चितो आपण स्वये जाहला निर्वाण जे साधकांचे कारण सिद्ध तत्व म्हणूनी कर्मनिष्ठा वंद्यू तो ज्ञानियासी वेद्यू तापसांचा आद्यू तपोनाथू पै जीव परमात्म संगमा जयाचे येणे जाहले मनोधर्मा तो शरीरीची परी महिमा ऐशी पावे म्हणूनी या कारणे तू ते मी सदा म्हणे योगी होई अंतःकरणे पंडुकुमरा योगिनामपि सर्वेषां मद्गतेनान्तरात्मना श्रद्धावान् भजते यो मां समे युक्ततमो मतः। इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे ध्यानयोगो नाम अभ्यासयोगो नाम षष्ठोऽध्यायः। श्रीकृष्णार्पणमस्तु। श्रीगुरुचरणारविन्दार्पणमस्तु।
आगा योगी जो म्हणिजे तो देवांचा देवो जाणिजे आणि सुख सर्वस्व माझे चैतन्य तो तीर्थ भजता भजन भजावे हे भक्ती साधन जी आघवे ते मीची जाहलो अनुभवे अखंडित मग तया आम्हा प्रीतीचे स्वरूप बोली निर्वचे ऐसे नव्हे गा तो साचे सुभद्रापती तया एक वटलिया प्रेमा जरी पाडे पाहिजे उपमा तरी मी देह तो आत्मा हेची होय ऐसे भक्त चकोर चंद्रे त्रिभुवनैक नरेंद्रे बोलिले गुण समुद्रे संजयो म्हणे तीर्थ आदिला पासून पार्था ऐकिजे ऐसीची आस्था दुणावली हे यदुनाथा भावो सरले की सावियाची मनी संतोषला जी बोला आरिसा जोडला तेणे हरिखे आता उपलवला निरूपिल तो प्रसंगू आहे पुढा जेथ शांतू दिसेल उघडा तो पाल विजेल मुडा प्रमेय बीजाचा जे सात्विकाचे निवडपे गेली आध्यात्मिक खरपे सहजे निडारले वाफे चतुर चित्ताचे वरी अवधानाचा वाफसा लाधला सोनया ऐसा म्हणून पेरावया धिवसा श्री निवृत्तीसी ज्ञानदेव म्हणे मी चाडे सद्गुरूंनी केली कोडे माथा हात ठेविला ते पुढे बीजची वाईले म्हणून येणे मुखे जे जे निगे ते संतांच्या हृदयी साचची लागे हे असो सांगो श्रीरंगे बोलिले जे परी ते मनाच्या कानी ऐकावे बोल बुद्धीच्या डोळा देखावे हे साटो वाटी घ्यावे चित्ताची अवधानाचे निहाते नेयावे हृदया आतवते हे रसवील आयणी ते सज्जनांची हे स्वहिता ते निवविती परिणामाते जीवविती सुखाची वाहविती लाखोली जीवा आता अर्जुनेसी श्री मुकुंदे नागर बोली जे विनोदे ते ओवीचे निप्रबंधे सांगेन मी इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थ दीपिकायां षष्ठोऽध्यायः श्रीकृष्णार्पणमस्तु श्रीगुरुचरणारविन्दार्पणमस्तु कुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री सद्गुरु साखरे महाराज की जय। अथ सप्तमोऽध्यायः श्रीभगवानुवाच मय्यासक्तमनाः पार्थ योगं युञ्जन्मदाश्रयः असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्यसि तच्छृणु ज्ञानन्तेऽहं सविज्ञानमिदं वक्ष्याम्यशेषतः यज्ञात्वा नेह भूयोऽन्यज्ञातव्यमवशिष्यते आयिकामगतो श्री अनंतु पार्थाते असे म्हणतू पैगातू योगयुक्तू जालासी आता मज समग्राते जानसी ऐसे आपुलिया तळहातीचे रत्न जैसे तुझ ज्ञान सांगे न तैसे
विज्ञानेसी एथ विज्ञाने काय करावे, ऐसे घेसी जरी मनोभावे, तरी पै आधी जाणावे तेची लागे। मग ज्ञानाची ये वेळे, झाकती जाणीवेचे डोळे, जैसी तीरी नाव न ढळे, टेकली साती तैसी जाणीव जेथ न रिघे, विचार मागुता पाऊली निघे, तर्कू आयणी नेघे अंगी जयांच्या। अर्जुना तया नाव ज्ञान, एर प्रपंचू हे विज्ञान, तेथ सत्य बुद्धी ते अज्ञान, हे ही जाण। आता अज्ञान अवघे हरपे, विज्ञान निःशेष करपे, आणि ज्ञान ते स्वरूपे होऊनी जाईजे। जेणे सांगतयाचे बोलणे खुंटे, ऐकतयाचे व्यसन तुटे, हे जाणणे साने मोठे उरोने दी। ऐसे वर्म जे गूढ, ते कीजील वाक्यारूढ, जेणे थोडे निपुरे कोड बहुत मनींचे। मनुष्याणां सहस्रेषु कश्चिद्यतति सिद्धये, यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्त्वतः। पैगा मनुष्यांच्या सहस्रशा, माझी विपाईले याची धिवसा, तैसे या धिवसे करा बहुवसा, माझी विरळा जाणे। जैसा भरली या त्रिभुवना, आतू एक एकू चांगू अर्जुना, निवडून की जे सेना लक्षवरी, की तया ही पाठी, जे वेळी लोह मांसा ते घाटी, ते वेळी विजयश्रियेच्या पाटी, एकुची बैसे। तैसे आस्थेच्या महापुरी, रिघताती कोटीवरी, परिप्राप्तीच्या पैलतीरी, विपाईला निगे। म्हणून सामान्य गानो हे सांगता वडील गोठी आहे, परी ते बोलो येईल पाहे, आता प्रस्तुत ऐके। भूमिरापो नलो वायुः खं मनो बुद्धिरेवच, अहंकार इति यं मे भिन्ना प्रकृतिरष्टधा। तरी अवधारी गा धनंजया, हे महदादिक माझी माया, जैसी प्रतिबिंबे छाया निजांगाची, आणि येते प्रकृती म्हणिजे, जे अष्टधा भिन्न जाणिजे, लोकत्रय निपजे ये स्तव। हे अष्टधा भिन्न कैसी, ऐसा ध्वनी धरिसी जरी मानसी, तरी तेची गा आता परियेसी विवंचना। आप तेज गगन, मही मारुत मन, बुद्धी अहंकारू हे भिन्न आठै भाग। अपरेयमितस्त्वन्यां प्रकृतिं विद्धि मे परां, जीवभूतां महाबाहो य एदन्धार्यते जगत्। या आठांची जी साम्यावस्था, ते माझी परम प्रकृती पार्था, तिये नाम व्यवस्था जीवू ऐसी। जे जडाते जीववी, चेतने ते चेतवी, मना करमी मानवी शोक मोहो। पै बुद्धीच्या अंगी जाणणे, ते जिये जवळिकेचे करणे, जिया अहंकाराचे निविंदाणे,
जगची धरिजे एतद्योनीनि भूतानि सर्वाणीत्युपधारय अहं कृत्स्नस्य जगतः प्रभवः प्रलयस्तथा कुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री सद्गुरु साखरे महाराज की जय।